आज मी बनवायला लागले डिंकाचे लाडू. बघू शकता साहित्य घेतलेलं आहे आणि सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. काय-काय घेतलेलं आहे ते सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढंच. तर इथं मी घेतलेलं आहे डिंक, जवस. जवस तर काय म्हणतात काय माहिती, इथं गावाकडे तेच म्हणतात. मुंबईला काय म्हणतात ते मला माहिती नाही. आणि मेथी घेतलेला आहे, काजू, बदाम, खारीक, खोबरं आणि तूप घेतलेलं आहे. तर इथं तूप गरम व्हायला ठेवायला लागली. तर इथं बघू शकता गरम झालेलं आहे तूप आणि इथं गरम झाल्यानंतर टाकत आहे डिंक. डिंकला तळून घ्यायचं आहे, थोडं जास्त तूप टाकून. हे कच्चंसुद्धा बनवतात. सगळं मिश्रण म्हणजे वाटून घेतात आणि एकत्र मिक्स करतात आणि त्याचं साखर मिळतं ते साखर टाकतात आणि असंच खातात म्हणजे लाडू वगैरे वळत नाहीत. तर असंच खातात ते चुरा करून सगळं मिक्स करून. तर मी इथं लाडू बनवणार आहे, त्यासाठी मी इथं गूळ वापरणार आहे. तर बघू शकता इथं सगळ्याचं प्रमाण सुद्धा मी सांगणार आहे, किती-किती घेतलेला आहे आणि किती किलोचा लाडू होणार आहे. तर इथं काजूसुद्धा मी भाजून घ्यायला लागली तूप टाकून. असं भाजून घेतल्यानं चांगलं चविष्ट येते लाडूला. तर काजू पण टाकून दोन्ही एकत्र भाजून घ्यायला लागली. तर हे सगळं भाजलेलं आता आपल्याला वेगळं-वेगळं काढून घ्यायचं आणि सगळं साहित्य असंच थोडं-थोडं भाजून घ्यायचं आहे. तर त्याच्यात मी हे वाटून घेतलेलं होतं ते जवस ते सुद्धा टाकलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मेथी टाकलेलं आहे. दोन्ही एकत्र भाजून घ्यायला लागले. त्यानंतर ते काढून घेतलेलं आहे आणि इथं खोबरं भाजून घ्यायला लागलो. कच्चं राहिलं की ते जरा वेगळं त्याचं चव येते. त्यामुळं भाजलेलं वेगळं चव येते. मग भाजून घेतलेलं बरं. तर इथं खोबरं पण भाजून घ्यायला लागली मी. तर हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तर त्याला एक वेगळं परातीमध्ये काढून घ्यायला लागले. तर इथं परत थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता भाजून घ्यायला लागली खारीक. अगोदर त्याच्या फोडून बिया काढलं होतं. त्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे. आणि हे माझं खारीक वाटताना आज एका मिक्सरचं प्लेट तुटलेली आहे. सॉरी मिक्सरच्या वाटीचं. अन् असं आहे की ते वेगळंच म्हणजे खूप जुनी मिक्सर आहे, तर त्याची वाटी मिळणार पण नाही, प्लेट मिळणार पण नाहीये. तर माझं एक नुकसान झालं म्हणजे आता ते बनवूच नाही शकत. तर मला असंच टाकून द्यावं लागेल. तर बऱ्याच वर्षाचं जुनं आहे ते. आता ते नाहीये सगळं सामान. वेगळं आता सगळे नवीन-नवीन मिक्सर आलेले आहेत. तर असे प्लेट भेटत नाहीत, तर ते मला टाकूनच द्यावं लागेल आता. जेवढे दिवस चालते तेवढे दिवस ठीक आहे. मग मला ते देऊन दुसरं घ्यावं लागेल. घेणार पण नाही ते, कारण की ते चालतच नाही आता मिक्सर. तर आता हे पाक बनवायला लागले गुळाचं. थोडंसं अजून आपल्याला शिजवायचं आहे. हे झालं नाहीये पाक आणि डिंक हाताने चुरा करून घ्यायला लागली. तर ह्याचं प्रमाण सांगते मी, हे अर्धा-अर्धा किलोचं आहे सगळं. अर्धा किलो खारीक आहे, अर्धा किलो गूळ आहे, अर्धा किलो खोबरं आहे आणि अर्धा किलो काजू बदाम दोन्ही मिळून घेतलेलं आहे आणि थोडेसे जवस घेतलेलं आहे. एक वाटीभर डिंक आहे आणि अर्धी वाटी मेथी आहे. ह्याचं प्रमाण असं घेतलेलं आहे. तर हे 2 किलो एवढं तरी लाडू होणार आहेत. महिनाभर पुरेल तेवढं तर होणार आहे. मला वाटलं नव्हतं एवढं होईल म्हणून. हे भरपूर झालं मिश्रण. आणि ह्याच्या मागे 2 दिवस झाले मी लागलेली आहे लाडू बनवायच्या.
कधी लाईट असते, कधी नसते. एक दिवस पहिलेच मी घेतलेली आहे सगळं करायला, पण लाईटच नसते इकडं. त्यामुळे राहून गेले आणि दुसऱ्या दिवशी हे कंप्लीट करते मी. तर इथं आता गरम-गरमच पाक टाकून मिक्स करून घेणार आहे. तर गूळ टाकून पूर्ण मिक्स करून घेणार आहे. आणि राहिलेलं जे तूप होतं ते सुद्धा गरम करून मी ह्याच्यात सगळं मिक्स करून टाकायला लागले. आणि थोडं गरम-गरमच असताना लाडू बांधायला लागते. तर हे मी आता पटापट मिक्स करते आणि लाडू वळायला घेते. तर मी गूळ जरा जास्त टाकायला लागते. गुळाचं प्रमाण माझं कमी झालेलं आहे. अर्धा किलो गूळ नाही कमी होतं. हे 2 किलो एवढे लाडू होणार आहेत, तर त्याला पाऊण किलो तरी गूळ पाहिजे. तर लाडू आपले तयार झालेला आहे.